रम्या गावाकडे राहणारा साधा मुलगा. जेमतेम शिक्षण झालं होतं. त्याचं लग्नही जेमतेम शिक्षण झालेल्या पण उत्तम घर सांभाळणाऱ्या मुलीबरोबर झालं. शेतीवर पोट चालत नसल्याने त्याने नोकरी करायचं ठरवलं. बायकोनेही त्याला मंजुरी दिली. शेताची जबाबदारी त्याच्या बायकोने म्हणजे मीनाने घेतली. घर सांभाळत ती रानातही काम करायला जात होती. रम्याला त्याच्या कुवतीनुसार नोकरी लागली. शेत पाहत बायकोला मदत करत तो नोकरीही करू लागला. रम्या आज भलताच खुशीत होता. त्याचा महिन्याचा पगार झाल्याने त्यानं मित्रांना पार्टी देण्याचं ठरवलं होतं. आज त्याची पार्टी ठरली मित्रांबरोबर. त्याची बायको किती वेळा तरी सांगत होती, अहो नका जाऊ, आज रातच्याला काहीतरी अघटित घडायला नको. पण रम्या मात्र त्याच्या थट्टाला पेटला होता. त्याचा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. रम्या त्याच्या निर्णयावर ठाम राहून तो निघून गेला. रात्रीचे 8 वाजत आले होते. रम्याची बायको मात्र देवाचं मनोमन नाव घेत होती. तिचा अशा गोष्टींवर खूप विश्वास होता. आज काही अमावस्याचं अघटित घटायला नको असं देवाला विनवणी करत होती. माझ्या नवऱ्याचं रक्षण कर. रम्या एकटाच शेतातल्या माळरानात मित्रांच्या आधी सर्व साहित्य घेऊन पोहोचला. आज मस्त मटणाचा बेत ठरला होता. रम्याच्या जागेत गेला होता ते माळरान. तिथं माणसांची येणं जाणं कमीच. तिथं एका चिंचेच्या झाडाखाली आणलेलं सगळं साहित्य मांडलं. त्यामुळे रमा एकटाच पार्टीची जोरदार तयारी करत होता. दिनेशरावांची झोपडी जवळच होती. त्या झोपडीत दिनेशराव नेहमी वाळकी लाकडे चुलीसाठी ठेवत. त्या झोपडीत तो दिनेशरावांना हाका मारायला लागला. आतून मात्र कोणाचाही आवाज न आल्याने तो एकटाच आतमध्ये गेला. आतमध्ये कोणीच नव्हतं. राहून राहून रम्याला जवळ कोणीतरी असल्याचा भास होत होता. रम्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होता. चुलीसाठी लाकडे घेऊन रम्या निघणार, तोच पाठीमागे दिनेशराव. रम्या दचकलाच त्यानं अचानक पाठीमागे बघून. रम्या म्हणाला, तुम्ही? मी किती हाका देऊन राहिलो आणि अचानक इथे कसे? मला वाळकी लाकडं पाहिजे होती जरा, म्हणून इथे आलो. रम्यानं त्याचं बोलणं पूर्ण केलं. दिनेशराव म्हणाले, मी इथेच होतो. हाक ऐकू आली नसेल, घ्या ना लाकडं, हवी तेवढी घ्या. ते हसू लागले. चिंचेच्या झाडाखालीच रम्याने चूल पेटवली. रम्या चुलीसाठी लाकडे घेऊन निघाला. जाता जाता दिनेशरावांशी बोलत मागे बघू लागला. पुन्हा मात्र दिनेशराव गायब झाले होते. रम्याला मात्र काय होतंय काहीच समजत नव्हतं. रम्याने पुन्हा मित्रांना कॉल केला तरी दोघंही फोन उचलत नव्हती. त्या अंधाऱ्या माळरानातील शांतता बघून रम्याला आता बायकोचं बोलणं आठवू लागलं. रम्या फोन खिशात ठेवून पुन्हा तयारी करू लागला. त्याच्या पुन्हा मागे दिनेशरावांची हाक आली. पुन्हा रम्या दचकला. या ना तुम्ही, बसा माझ्याबरोबर गप्पा मारत. अजून झोपला नाहीत का? दिनेशराव म्हणाले, रोजच जागरणाची सवय आहे. आम्हाला झोप कुठली? आम्ही आमची शिकार शोधत रात्रभर भटकत असतो. दिनेशरावांचं वागणं रम्याला जरा वेगळंच वाटत होतं. तरीही त्यानं लक्ष न देता त्याचं काम सुरू ठेवलं. दिनेशराव रम्याबरोबर गप्पा मारत बसले. लवकर रक्त घ्या जरा, भूक लागली खूप. रम्या आता विचार करत होता. यानंतर पार्टीचं आमंत्रण नसताना जेवायलाच येऊन बसले. रम्या पुन्हा त्याच्याच धुंदीत काम करू लागला. रात्रीचे 12 वाजत आले होते. चुलीने आता चांगला पेट घेतला होता. जवळजवळ रम्याचं काम संपतच आलं होतं. रम्या भात थोडासा शिजायचा राहिला असल्याने पुन्हा झोपडीत लाकडे आणायला गेला. बाहेर येऊन पाहतोय तर दिनेशराव आणि रम्याची दोन्ही मित्र मद्यपान करत होते. त्यांची पार्टी रंगली होती. हे असे कसे मला सोडून बसलेत म्हणून रम्याला त्यांचा खूपच राग आला. पण तो त्यांच्यापाशी आला आणि काय बोलायचं ते विसरून गेला आणि त्यांच्यात सामील झाला. रम्याही ग्लासला ग्लास लावून पार्टी करू लागला. आता रम्याने सर्वांना जेवण वाढून दिलं. दिनेशराव आणि रम्याची मित्र जेवणावर तुटून पडली होती. ते अशी काही खात होते की त्यांना कधी काही मिळालंच नव्हतं. हातांच्या दोन्ही मुठीने खात होते. दिनेशरावही त्यांच्यात सामील होते. ते त्यांचं अकराळ विक्राळ खाणं, विचित्र बोलणं, वागणं पाहून रम्यालाही त्यांची भीती वाटू लागली होती. त्यांचं जेवण खाताना पाहून रम्याला उलटी येऊ लागली होती. त्यातच रम्याचा फोन वाजला. रम्या गुपचूप तिथून उठला. बाजूला जाऊन फोनवर बोलू लागला. रम्या, मी विक्या बोलतोय. अरे सॉरी यार, आज मला जमणार नाही पार्टीला यायला.
अरे दिनेशरावांचा अपघात झालाय, त्यांना घेऊन मी आणि अजा दवाखान्यात आलो आहोत. माझा फोन घरी असल्याने दुसऱ्या फोनवरून फोन केला, त्यामुळे फोन करायला उशीर झाला. आता रम्याच्या लक्षात आलं होतं की हे तिघं कोण आहेत. हे ऐकूनच रम्याचा फोन खाली पडला. त्याने तिघांकडे बघितलं तर ते तिघेही त्याच्याकडेच विक्षिप्त नजरेने बघून हसत होते. तिघेही त्याच्याकडे येत होते. तिघांचे उलटे पाय बघून रम्याची पॅन्ट ओली झाली. रम्या तिथून जीव मुठीत घेऊन तिथून त्याने पळ काढला. जी वाट दिसेल तिकडे पळत होता. मागे बघण्याची त्याच्याकडे हिंमतच राहिली नव्हती. त्यांच्या विक्षिप्त हसण्याचा आवाज त्याच्या कानांवर पडत होता. त्याचा श्वास अडकत होता. छातीतील हृदयाच्या ठोक्यांचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचत होता. गावाच्या हद्दीत येऊन तो जोरदार कोसळला. गावाच्या वेशीवर बसणाऱ्या माणसांनी रम्याला ओळखलं. त्याला लगेच त्याच्या घरी घेऊन गेले. घरी गेल्यावरही त्याच्या प्रकृतीत काही फरक नसल्याने त्याला पुन्हा दवाखान्यात ॲडमिट केलं. 3 दिवसांनी त्याला जाग आली, तरी तो मधूनच किंचाळत होता, ओरडत होता, मला वाचवा, मला वाचवा. डॉक्टरांनी त्याला झोप येणारं इंजेक्शन दिलं. डॉक्टरांच्या बोलण्यात आलं होतं की त्याच्या डोक्यावर खूप भयानक परिस्थितीचा परिणाम झाला आहे आणि खरंच त्याच्या डोक्यावर अमानवीय भूतांबरोबर झालेल्या पार्टीचा खोलवर परिणाम झाला होता. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.